हॅलो गाईड्स, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आज आपण मेथी भाजीच्या वडी बनवणार आहोत। ही 1 कप मेथीची पानं आहेत, मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। प्रथम मी हे ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये हा गूळ ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण ह्याच्यामध्ये आता मेथी टाकणार आहोत। 1 कप एवढी मेथी आहे। हा गूळ कुस्करून टाकणार आहोत त्याच्यावर। 1 चमचा हळद आहे, ती टाकून घेऊ। हे अद्रक, लसूण आणि मिरची याची ठेचा आहे, तो टाकून घेऊ। अर्धा चमचा जिरा आहे, अर्धा चमचा ओवा आहे, टाकून घेऊ। 2 चमचे तीळ आहे, सफेद तीळ, आणि लाल तिखट आहे 1.5 चमचा। आपण हे मिक्स करून घेऊ। एक चमचा तेल घालू त्याच्यावरती। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। पुन्हा मिक्स करून घेऊ। आता हे आपलं पूर्ण मिक्स झालेलं आहे। मसाला सगळा, गूळ वगैरे भाजीला मस्त लागलेला आहे, हे पहा। आता बेसन पीठ टाकून घेऊ। मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घेऊ टाकून घट्ट असा गोळा बनवून घेऊ। हे पहा, आपलं मस्त असं पीठ भिजवून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, ही चाळण आहे छोटीशी, आपण ह्याच्यावरच वापरणार आहोत। हे पहा, वाटीवर चाळण ठेवली आहे, कारण आपल्याला तेल लावायचं। हे पहा, ब्रशच्या सहाय्याने त्याला तेल लावून घेते। मस्त तेलाने ग्रीस करून घेऊ। ते ऑइल लावून झालेलं आहे। आता आपण ते मिश्रण हाताने उचलते। चाळणीवर ठेवू। आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आपण त्याच्यावर ही चाळण ठेवू। हे पहा, आपलं पाणी मस्त गरम झालेलं आहे। आपण ही चाळण त्याच्यावर ठेवूया आणि 10 ते 15 मिनटं झाकण मारून शिजू देऊया। हे पहा, आपले मस्त मेथीचे वडे तयार झालेले आहेत। आपण झाकण काढून बघूया, खूप छान उकडलेलं आहे। आता आपण ह्याला कट करून घेऊ। हे पहा, मी पोळपाट घेतलेला आहे। ह्या पोळपाटावरती आपण पालथं घालूया आणि वरून प्रेस करू। डिझाईन पण आलेली आहे छान, तुम्ही बघू शकता। आपण आता याला कट करून घेऊया। मला जशा शेपमध्ये पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता। आपण असे लांब लांब कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला जेवढं लागणार आहे ना, तेवढंच आपण तळून घेणार आहोत। तर तेल तापायला ठेवलेलं आहे, बाकी आपण ह्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत। त्यामध्ये मी तुकडे करून घेत आहे आणि आपण तेलामध्ये हे टाकणार आहोत। हे पहा, आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण वड्या तळून घेऊ।
असं लाल रंगावरती तळून घ्यायचं आहे. आपल्या वड्या मस्त तळून झालेल्या आहेत. काढून घेऊ. त्या मेथीच्या वड्या आहेत, मेथीच्या पानांच्या, खायला खूप टेस्टी लागतात. फक्त मेथीची पानंच फोडून घेतली होती, त्याच्यामध्ये देठ वगैरे नाही आहे. सगळी रेसिपी तर तुम्हाला मी दाखवलेली आहे. आता असंच आपण संपूर्ण तळून घेऊ. हे पहा, आपल्या छान वड्या तळून झालेल्या आहेत. कलरही खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. दिसायला खूप छान दिसते, खायला पण खूप टेस्टी आणि कुरकुरीत मस्त लागणार आहे. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू.